अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी केवळ फवारण्या किंवा खतं वापरून चालणार नाही, तर त्यासाठी परागी भवनाची गरज असते। ही गरज मधमाशा पूर्ण करत असतात। खरं म्हटलं तर जगाला तारणारी मधमाशी ही देखील शेतकऱ्यांची मैत्रीण असते, हे आपण विसरून गेलो आहोत। वाढत्या रसायनांच्या फवारण्यामुळे मधमाशांच्या वसाहती हळूहळू संपत चालल्या आहेत। त्याच प्रमाणात कृषी उत्पादनात घट होते आहे, याकडे मात्र आपले लक्ष नाही। नैसर्गिक मधमाशांची वाढ करण्यासाठी अर्धा ते 1 लिटर पाणी बसेल या मापाचं मडकं घ्यावं। त्या मडक्याला खालील बाजूने छोटंसं छिद्र पाडून त्या छिद्रात आतील बाजूने साधा कपडा घेऊन त्याला दिव्याच्या वातीप्रमाणे लंब गोलाकार गुंडाळून वात तयार करून ती पाडलेल्या छिद्राच्या आतील बाजूने ओवून बाहेर काढा आणि मडक्यात गुळ मिश्रित पाणी भरून एकरी 10 मडके झाडाच्या बुंध्याजवळ सावलीत ठेवा। त्याचबरोबरीनं शेताच्या कडेला किंवा शेतात सब्जा, तुळशीची लागवड करावी। मोठ्या प्रमाणात मधमाशांच्या संख्येत वाढ होते।